लो, ये बहुत काम की चीज़ है। ये സ്ക്വയർ റോഡ് स्क्वायर रोड, इससे സ്ക്വയർ റോഡ് നോർമലി റോഡായിട്ടാണ് വരുന്നത്. ഇത് സ്ക്വയർ ആണ്. അതിന്റെ ഷേപ്പ് നിങ്ങൾക്ക് കണ്ട് ശ്രദ്ധിച്ചു കഴിഞ്ഞാൽ അറിയാം. स्क्वायर स्क्वायर रोड ये स्पेशली उनके लिए है कि जैसे किसी क्लाइंट के बाल एक्स्ट्रा लॉन्ग हेयर होते हैं, एक्स्ट्रा लॉन्ग और बिल्कुल फ्लैट होता है, फ्लैट बाल लॉन्ग है सिल्की है, सो उनके बालों में विद इन 5 सेकंड में ही कर्ल्स बनाए। ओके, बस ऐसे आपने फोल्ड करना और खोल देना, कर्ल्स रेडी। 5 to 6 सेकंड कर्ल्स रेडी। और कर्ल्स भी ऐसा श्रिंक कर्ल्स नहीं आता, बस सॉफ्ट कर्ल्स। അതായത് അത് യൂസ് ചെയ്യുക നമുക്ക് ചെറിയ വേവ് ഉണ്ടാക്കാനായിട്ട് 5-6 സെക്കൻഡ് കൊണ്ട് അവർ ചെയ്യാൻ പറ്റും. നിങ്ങൾ കുറച്ച് സമയം എടുക്കും പഠിക്കാനായിട്ട്. ലോങ് ഹെയർ നോർമലി ലോങ് ഹെയർ എല്ലാം കുറച്ച് തിന്നായിരിക്കും, अത്ര कन ഉണ്ടാവില്ല. और मैक्सिमम क्लाइंट को अगर वॉल्यूम चाहिए ना, जिनके बाल छोटे भी हैं, शॉर्ट है, सो वहाँ पे आप ये यूज कर सकते हो. ठीक है, आजकल वो बहुत अच्छा फैशन चला है, कर्ली कर्ली बाल, सॉफ्ट कर्ली मैसी बाल, राइट. ऑलमोस्ट क्लाइंट प्रेफर करते हैं. सो आप पतला पतला सेक्शन से जस्ट होल्ड नहीं करना, जस्ट लगाया इसको, ठीक है, और खोल. मैं करके बताऊँगा, ठीक है, रियल बालों पे. വെച്ചോണ്ടിരിക്കേണ്ട കാര്യമില്ല, ജസ്റ്റ് ये रॉड सब लोग ले लो, ये बहुत अच्छी कंपनी है. ये कौन यूज करते हैं? आप लोग कोई करते हैं? പക്ഷെ അത് വലിയൊരു കാര്യം. बेबी हेयर्स, ये बेबी हेयर्स के लिए प्लस फिनिशिंग के लिए, ठीक है. आप लोग लाइंस क्रिएट करते हो ना, लाइंस, कोई भी XYZ लाइन क्रिएट करते हो ब्लैक है, राइट. ओके, सो इसको क्या करना है, स्प्रे डाल के जस्ट, ओके, स्प्रे डाल के इसको प्रॉपर. अब इससे क्या होगा कि आपका बाल बिल्कुल फिनिशिंग में होगा. गॉट इट. एक एक लाइन बिल्कुल क्लियर दिखे. तो ये 2-4 टूल्स हैं जो बिल्कुल कंपलसरी है, और इससे बहुत सारे वेरिएशन है. ऐसा नहीं बोलूँगा कि आप इतने सारे प्रोडक्ट टूल्स भर लो, ठीक है. ये आइनिंग आपके पास होनी चाहिए, डॉम होनी चाहिए, क्रिपिंग होनी चाहिए, ठीक है ना. 3-4 चीज़ें इन स्क्वायर ഇത്ര സാധനം മതി. वेरिएशन डालने के लिए. ക്ലിയർ അല്ലേ? ഡൗട്ട് എത്ര നേരം പറഞ്ഞാലേ ഉണ്ടെങ്കിൽ വേഗം ചോദിച്ചോ. ക്ലിയർ ചെയ്തിട്ടോ പോയി കഴിഞ്ഞാൽ നിങ്ങൾക്ക് വർക്ക്ഷോപ്പിലേക്ക് ചെയ്യുമ്പോൾ എളുപ്പമായിരിക്കും. എന്തെങ്കിലും ഡൗട്ട് ഉണ്ടോ? और चीज़ें क्लियर है. चलो नेक्स्ट, फेस फ्रेमिंग. ഫേസ് ഫ്രെയിമിങ് വെരി ഇമ്പോർട്ടൻറ്റ്. ഞാൻ മനസ്സിലാക്കി കേട്ടോ. अभी यहाँ जितने लोग बैठो सब एक दूसरे का फेस देखो, എല്ലാവരും ഒന്ന് മുഖത്തോട് പോകുന്ന നോക്കിക്കോളാൻ. एक दूसरे का फेस देखो, बस आपको फ्रेमिंग समझा रहा हूँ. देख लिया. चलो अब उसके बाद देखो, राउंड फेस, स्लिम फेस, एलमंड फेस एंड स्क्वायर फेस. 4 ടൈപ്പ് ഓഫ് ഫേസ്. Round face, Round face, square. സ്ലിം ഫേസ്, സ്ക്വയർ ഫേസ്. റൗണ്ട്, സ്ലിം, ആൽമണ്ട്. ആ വാ 4 ടൈപ്പ് ഫേസ് ഇപ്പൊ കാണിച്ചു തരാം. സ്ലിം, സ്ക്വയർ, സ്ക്വയർ, റൗണ്ട്, ആൽമണ്ട്. राउंड फेस, Finish स्लिम square. फेस, एलमंड फेस एंड स्क्वायर फेस. स्क्वायर फेस, आलमंड फेस. ओके, क्लियर? सब लोग प्लीज ध्यान से देखना. ओके, मैम का फेस कैसा है? प्रॉपर राउंड फेस. हाय. ओके, ओके. अब राउंड फेस है, राउंड फेस की फ्रेमिंग. इनके फेस में क्या अच्छा लगेगा, कौन बताएगा? आप लोग में से क्या बना सकते हो फेस में? वो ऊपर करके पहले क्लास किए? हम लोग डेंजर पर्सन. वेरी गुड. ओके, सबसे पहले फर्स्ट गोल हमें ऐसा राउंड फेस है, सो हमारा क्या पॉइंट होना चाहिए कि फेस को लॉन्ग है. ओके, तो क्या करेंगे, क्राउन एरिया. ओके, बॉक्स पार्ट बनाएंगे. और कोई भी स्टाइलिंग करो, ऐसा जरूरी नहीं है कि बन बनाना या ऊपर बनाना, कुछ भी क्लाइंट को चाहते हैं. सबसे पहली चीज हमें फोरहेड और फेस को कवर करना है. आप क्या करोगे, यहाँ से ब्रॉड सी सेक्शन निकालोगे, यहाँ पे वेरिएशन डालोगे जिससे मैम का फेस आप ये कवर हो, राइट.
फोरहेड कवर होगा, फेस कवर होगा और सेंटर पॉइंट को आप हाइट दोगे। सेंटर पॉइंट को आप हाइट जब आप यहाँ से हाइट दोगे ना, फेस कैसा लग रहा है? लॉन्ग। ये मैं रफली लुक बता रहा हूँ, आप लोग करोगे तो प्रॉपर तरीके से समझ रहे हो। और ऐसा फेस राउंड फेस प्रेफर करना है कि मोस्टली ओपन एयर, ओपन एयर। क्लाइंट को प्रेफर करो, क्लाइंट को सजेस्ट करो कि आप ओपन एयर करो। बिकॉज अगर हम सारे बालों को टाई करके बंद बना देंगे, राइट, यहाँ पे सारे बालों को बंद बना देंगे, तो मैं कहीं से भी पिक्चर कराएंगे ना तो नेक हैवी है। सो आप क्या करोगे उस केस में? आप बंद नहीं बनाओगे, मोस्टली ओपन एयर करके चाहे तो साइड करो, यहाँ से मैक्सिमम वॉल्यूम देके उसके बाद ब्रो ड्राई लो, फ्री लो, ठीक है। वो भी कर सकते हो, वन साइड बैक, वन साइड फ्रंट, यहाँ से अच्छा सा ब्रो ड्राई वॉल्यूम डस्ट डाल के यहाँ से फेस को कवर करें। മെയിനായിട്ട് പറയുന്നത് പ്രാക്ടിക്കൽ എന്ന് വെച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ നെക്കിൽ കൂടുതലുള്ള ആളുകളുടെ ബാക്കിൽ ഒരിക്കലും ബണ്ണ് അപ്ലൈ ചെയ്തിട്ട് പിന്നെ ഇട്ട് കൊടുക്കരുത്. ഫോട്ടോയിൽ ഭയങ്കര മണക്കിയിട്ട് തീരും. അത്രക്കാർക്ക് എപ്പോഴും ഓപ്പൺ ഹെയർ അപ്ലൈ ചെയ്യണം. അത്ര കസ്റ്റമറോട് പറഞ്ഞു കൊടുക്കണം എന്തുകൊണ്ടാണ് ബാക്കിൽ കൊടുത്തു കഴിഞ്ഞാൽ ഉണ്ടാകുന്ന കഴുത്തോടൊപ്പം തന്നെ अगर नेक और ये चीज़ आप शो कर रहे हो, नेक और ये चीज़ लाइक तो बेसिकली उसका फोटोग्राफ से बहुत हैवी होता है। सो मोस्टली अगर शॉर्ट हेयर है तो एक्सटेंशन डालो, बट प्रेफर करो कि ओपन हेयर। अगर क्लाइंट से बोलता नहीं मुझे बंद चाहिए, हाँ वही कह रहा हूँ। अगर क्लाइंट बोलते हैं मुझे बंद चाहिए, आप ब्राइडल है ना, सो उस केस में क्या करोगे? सबसे पहली चीज़ एक सिंगल टिक्का लगाओ। सिंगल टिक्का चुटकी हम चुटकी बोलते हैं। सिर्फ एक सिंगल चुटकी लगाओगे यहाँ पे, एंड सिंगल चुटकी लगाना है और यहाँ पे थोड़ी सी हाइट इंक्रीज करना है, ओके। एंड 45 डिग्री पे बन 0 डिग्री पे नहीं, 45 डिग्री, ओके। 45 डिग्री पे बनाओगे बन। सो उनका चुन्नी रख के फेस मोशन फेस कवर हो जाएगा, ठीक है। और यहाँ से वॉल्यूम करोगे तो फेस लॉन्ग, ओके। सो आप यहाँ पे नहीं बनाओगे, यहाँ 0 डिग्री पे नहीं, 45। ബണ്ണ് പൊക്കി കെട്ടണം. നമ്മൾ നോർമലി താഴേക്കല്ലേ കെട്ടുക, അത് കുറച്ചുകൂടെ പൊക്കി കെട്ടണം എന്നാണ് വിളിക്കുന്നത്. 45 डिग्री पे बन प्लेस करना और हाइट, ठीक है। और ഇവിടെ ഹൈറ്റ് കൊടുക്കാൻ. അപ്പോൾ ഈ റൗണ്ട് ഫേസ് കുറച്ച് और यहाँ से ये देखो हेयर ड्रॉप, और इसको सॉफ्ट से कर्ल्स करें। इससे क्या होगा? ये जो चीक्स है ना, ये जो चीक्स है ये बिल्कुल हाइड हो जाएगी। तो यहाँ पे छोटे वाले से आप इसको साइड पार्टिंग से बना लो, जैसे मर्जी बना, बट हाइट यहाँ पे നിങ്ങൾ നിങ്ങളുടെ ഐഡിയ അനുസരിച്ച് ചെയ്തത്. പക്ഷെ എന്തൊക്കെ സംഭവിച്ചാലും ഇവിടെ ഹൈറ്റ് വരണം, എന്നാലാണ് ഈ റൗണ്ട് ഷേപ്പ് മാറും. समझ आ गया? राउंड फेस क्लियर है? सेकंड स्लिम फेस। സ്ലിം ഫേസ് മനസ്സിലാവുന്നത് സ്ലിം ഫേസ് ആണ്. स्लिम फेस चीक्स बिल्कुल अंदर होती है, लॉन्ग शेप। तो स्लिम फेस पे हमें कैसे फ्रेमिंग करनी है? सबसे पहली चीज तो सेंटर पॉइंट पे हाइट लेकर लो हाइट, സ്ലിം ഫേസ് ആകുമ്പോൾ സെൻട്രൽ പോയിന്റിൽ ഒരു കാരണവശാലും ഹൈറ്റ് കൊടുക്കരുത്. और साइड से ब्रॉड करें, സൈഡിൽ നിന്ന് കൊടുക്കും. यहाँ से फ्लफी करें, वॉल्यूम നമ്മുടെ മനസ്സിൽ ഇത്ര ഉണ്ടായാൽ മതി, ഒരു റൗണ്ട് ഫേസ് മൊത്തത്തിൽ ഉണ്ടായാൽ മതി. അതിലേക്ക് എങ്ങനെ ഹെയർ സ്റ്റൈൽ കൊടുക്കും? जिसका पतला फेस है उसके पतले फेस पे आप हेयर लाइन के बाहर काम താഴത്തേക്ക് മുടി വരരുത്. നിലവിലുള്ള ഇതിന് ഒരു കാരണവശാലും താഴത്തേക്ക് മുടി കൊണ്ടുവരരുത്. हेयर लाइन मतलब ये हेयर लाइन और इसके बाद इसके ऊपर काम करोगे, बिल्कुल छोटा स्मॉल फोरहेड है। और इसके बाद अगर आप यहाँ पे काम कर रहे हो ना तो फेस हो ज़्यादा पतला होगा, വീണ്ടും നീണ്ടുപോകും. അങ്ങനെ ഇവിടുന്ന് നമ്മൾ താഴത്തേക്ക് ഈ സൈഡിൽ കൂടെ മുടി ഇങ്ങനെ ഇട്ട് കഴിഞ്ഞാൽ വീണ്ടും सो हमारी जो ये हेयर लाइन है, हेयर लाइन के ऊपर काम, हेयर लाइन से ऊपर काम करोगे, दोनों साइड से फ्लफीनेस आएगी, ब्रॉडनेस आएगी। सो फेस बिल्कुल शेप में आ जाएगा, राउंड शेप, ठीक है। एंड सेकेंड, अगर क्लाइंट बन कैरी करते हो तो आप 0 डिग्री पे बन, 0 डिग्री ഇതാണെങ്കിൽ നേരെ താഴെ. यहाँ पे बन बनाओगे, शोल्डर से टच होता है, नेक से टच होता है, साइड बन बनाओगे, सबको समझ आ रहा है? റൗണ്ട് ഫേസിന്റെ നേരെ ഓപ്പോസിറ്റ്
ഇത് 45 ഡിഗ്രിയിലാണ് ബൺ ചെയ്തെങ്കിൽ ഇത് മാക്സിമം താഴേക്കാക്കിയിട്ട് ബൺ ചെയ്യേണ്ട ഒന്ന്. बिल्कुल ऐसे हैंग करता हुआ साइड और बहुत सारे बाल यहाँ पे ड्रॉ സൈഡിൽ കൂടെ curl ചെയ്തിടാം. और ओपन करोगे तो कुछ भी करोगे, दोनों साइड से कर दो, ओपन डबल साइड बैक वन साइड फ्रंट कर लो, बहुत वेरिएशन है स्लिप फेस में. हेलमेट फेस മനസ്സിലായില്ലേ? ക്ലിയർ അല്ലേ? समझ आ गया? क्लियर हो रहा है? ये सब चीजें ऐसे लिखने की जरूरत नहीं है, ये इधर सेव कर लोगे ना माइंड में, जरूरत नहीं. അതാ ഞാൻ പറഞ്ഞത്, നമുക്ക് ഹെയർ സ്റ്റൈൽ ചെയ്യുമ്പോൾ ഒരു റൗണ്ട് ഫേസ് ആണ് നമ്മളെല്ലാവരും ആഗ്രഹിക്കുന്നത്. അത്രയും നമ്മുടെ മൈൻഡിൽ ഉണ്ടായാൽ മതി. അപ്പൊ ഈ ഫേസിൽ എവിടെ എന്ത് ചെയ്താൽ റൗണ്ടിലേക്ക് വരും. सब लोग हेडूज बनाते हो, ऑब्वियसली मेकअप करते हो हेडू बनाते हो. कई बार हेडू अच्छा बनता है ना, कई बार हेडू बहुत अच्छा बनता है, कई बार बनता है ये क्या बनता है वो गलती से बनता है और गलती से अच्छा बनता है. മനസ്സിലായോ? നിങ്ങൾ പലപ്പോഴും ഹെയർ ചെയ്യാറുണ്ട്. ചിലപ്പോ നല്ലതാവും, ചിലപ്പോ നിങ്ങൾ പോലും പ്രതീക്ഷിക്കാൻ ചിലവരല്ലേ ഇത് എന്ത് സംഭവിച്ചത്. അങ്ങനെ ഇടയ്ക്ക് അറിയാതെ വരാറുണ്ട്. ശരിയല്ലേ? आपको पता नहीं होता, आप बना रहे हो अच्छा बन जाता है गलती से, ലോങ് बट वो आप जानबूझ के नहीं कर रहे हो. कई बार अच्छा बन जाता है और कई बार बिल्कुल खराब. ഇവ പറഞ്ഞത് എന്താണെന്ന് വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ ചില സമയത്ത് നിങ്ങൾ നന്നായിട്ട് ചെയ്യും, ചില സമയത്ത് ചീത്തയാവും. അതിന് കാരണം എന്താ വെച്ചാൽ നിങ്ങൾക്ക് വലിയ ഐഡിയ ഒന്നുമില്ല. ചിലരുടെ ഫേസ് അത് നമുക്കറിയാവുന്ന 3-4 വേരിയേഷൻ ഉണ്ടാവുമല്ലോ. അപ്പൊ നമ്മുടെ ഈ ഫേസിന്റെ കാര്യം ഒന്നും ആരും ഉണ്ടാവില്ല. അപ്പൊ ചിലപ്പോ റൗണ്ട് ഫേസ് വരുമ്പോ ഇവൻ പറഞ്ഞ പോലെ ചെയ്യും, അപ്പൊ അത് സൂപ്പറായെന്ന് പറയും. പക്ഷെ അടുത്തത് ഇതേ തന്നെ ഒരു ഓവർ ഷേപ്പിലുള്ള ആൾക്ക് ചെയ്യും, പ്രശ്നമായി. ആൽമണ്ട് ഫേസ് നെക്സ്റ്റ്. हेलमेट फेस किसी का नहीं है. അതുമില്ല ആൽമണ്ട് ഫേസ് ആർക്കുള്ള बाहर से किसी को पकड़ हेलमेट फेस होता है, ऊपर से कॉर्ड होता है यहाँ से नीचे से आके सो हेलमेट फेस पे आपने क्या फ्रेमिंग करनी है,